नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज रविवार स्पेशल मी केलं होतं नाश्त्यासाठी इडली आणि चटणी समेत। तर राशनच्या तांदळापासून मी इडली केलेली आहे। अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली झालेली आहे। ही पीठ चांगलं फर्मेट होण्यासाठी काय ट्रिक वापरायची हे देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि राशनच्या तांदळापासून आपण मऊ लुसलुशीत अशी इडली कशी करू शकतो हे देखील सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्याच्यासाठी मला रविवारी सकाळी करायची होती, तर त्यासाठी मी शनिवारी सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते। तर मी राशनचा तांदूळ इथे वापरलेला आहे। 3 कप तांदूळ घेतले आहे, त्याच्यासाठी 1 कप इतकं मी उडीद डाळ घेतलेला आहे। हे परफेक्ट अगदी प्रमाण आहे। 3 कप तांदूळ तर तुम्हाला 1 कप उडीद डाळ घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा किंवा पाऊण चमचा इतकं मी मेथीदाणे भिजत टाकले होते। तर हे छान भिजत ठेवलं होतं मी सकाळीच आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी साधारण 8:30-9ला ते वाटण्यासाठी घेतलं होतं। तर त्याच्याबरोबर इथे मी 2 कप पोह्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर पोहे 1 कप वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता, पण मी इथे 2 कप घेतलेले आहे। अगदी परफेक्ट म्हणजे माझी इडली झालेली होती आणि हे छान असं आपण सगळं एकत्र मिक्स करून मी सगळं वाटून घेतलेलं आहे। अगदी मऊ म्हणजे आपण म्हणतो की नाही गंधासारखं वाटण करून घ्यायचं आहे। एकदम बारीक शक्य होता होईल तिकडं इतकं आपल्याला बारीक वाटून करून घ्यायचं आहे आणि पाणी होता होईल तेवढं कमी टाकायचं आहे। तर आता हे सगळं वाटून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। हे शक्यतो करून हातानेच एकजीव करायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताची जी गरमी असते ती त्या ह्याच्यामध्ये मिक्स होते आणि जर तुम्ही चमच्याने वगैरे केले तर तसं पाहिजे तसं पीठ म्हणजे तुमचं फर्मेट होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही हाताने एक साधारण 5 मिनिटं व्यवस्थित मिक्स करा आणि त्याच्यानंतर हे माझं ना पीठ थोडंसं मला जास्त वाटत होतं। एका भांड्यात माझं ते पीठ फर्मेट झालं नसतं, त्याच्यामुळे मी 2 भांड्यांमध्ये असं मग ट्रान्सफर करून घेते। तर पाहू शकता इथे मी 2 भांड्यांमध्ये माझं म्हणजे पीठ आहे, इडलीचं बॅटर जे आहे ते मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित असलं ते आपलं पीठ आहे ते आंबवलं जाईल। आता उद्या सकाळी तुम्हाला मी दाखवते, म्हणजे रविवारच्या दिवशी। तर ह्याला मी आता साधारण 9 ते म्हणजे 10-12 तास तरी म्हणजे माझं पीठ छान आंबवलं गेलेलं होतं। जर उन्हाळ्यामध्ये लवकर हे होतं, पावसाळ्याचा किंवा थंडीचा जरा जास्त वेळ लागतो। तर पाहू शकता जसं की मी रात्री 9-9:30ला ठेवलेलं होतं पीठ आंबवण्यासाठी, ते मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी हे तुम्हाला 9-9:30 वाजले होते त्यावेळेस हा टायमिंग होता। तर पाहू शकता व्यवस्थित असं पीठ जे आपले आहे ते फर्मेट झालेलं होतं आणि आता हे काय करायचं आहे, छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यापेक्षा जे जास्त तुम्ही जर ठेवलं गेलं तुमच्याकडून, कारण की मी काय केलं होतं, टोप आहे ना त्याच्यामधलं फक्त पीठ वापरण्यास काढलं होतं आणि दुसरं जे आहे ते तसंच ठेवलं होतं, पण ते आणखीन जास्त फर्मेट होत होतं। मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतेच, त्या भांड्याच्या अक्षरशः वरती आलेलं होतं। तर ते न होण्यासाठी, तशी चूक न होण्यासाठी काय करायचं, आपण मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून ती आंबवण्याची म्हणजे आणखीन जास्त पीठ आंबण्याची जी प्रोसेस असते ते तिथल्या तिथेच स्टॉप होऊन जाते, म्हणजे जास्त आपलं पीठ जे आहे ते फर्मेट होत नाही। तर आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी जे दुसरं भांडं, जसं की मगाशी म्हटलं, दुसरं भांड्यातलं मी म्हटलं जाऊन देत, त्याच्यामध्ये नंतर टाकायला येईल ज्यावेळेस बनवायचं असेल त्यावेळेस। पण हे तुम्ही पाहू शकता मी थोडंसं अगदी मला वाटतं अर्धा तास लेट केला असेल, पण ह्याच्या भांड्याच्या अक्षरशः वरती ते यायला लागलेलं होतं। मी पटकन लक्ष दिलं म्हणून तर इतकं आपलं पीठ छान फर्मेट झालेलं आहे। त्याच्यामुळे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणजे 3 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ, पाऊण चमचा इतकं मेथीदाणे आणि त्याचप्रमाणे 2 कप इतकं मी पोहे घेतले होते। तुम्हाला 1 कप घेतले तरी हरकत नाही। तर असं आपलं प्रमाण आहे। आणि आता चला मी त्या भांड्यामध्ये पण मीठ टाकून ठेवलं, जेणेकरून जास्त आणि फर्मेट होणार नाही ते। तर अशा प्रकारे मी इडली पात्रामध्ये जे आपले भांडं आहे त्याला सगळ्या ह्याला प्लेट्सला तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण बॅटर जे आहे इडली बॅटर ते टाकून घेतलेलं आहे। आणि इथे आपण ज्यावेळेस इडली ठेवतो त्यावेळेस आपलं पाणी छान खळखळ उकळलेलंच असावं आणि त्याच्यानंतरच आपण इडलीचे जे भांडं आहे ते ठेवून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित असं जास्तीत जास्त 10 मिनटं फक्त आपल्याला इडली जी आहे ती वाफवून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्त वाफवू देऊ नका, नाहीतर इडली जी आहे ती तुमची मऊ होण्याच्या ऐवजी कडक होण्याची शक्यता आहे। तर मऊ लुसलुशीत अशा इडलीसाठी जास्तीत जास्त 8 ते 10 मिनटं छान असं
वाफवून घेतलेला आहे. तर पाहू शकता, एक तुम्हाला काढून दाखवते. छान अशी त्याला परफेक्ट एकदम जाळी आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी इडली आपली तयार झालेली आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि अलगद अशी निघते आहे. आणि बाकीचं जे जसं की पीठ समजा उरलेलं असेल तर त्याच्यामध्ये मीठ नक्की घालून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर नक्कीच करू शकता. तर चला, अशा प्रकारे आपली इडली तर तयार झालेली आहे. आता चटणी बघूयात. त्यासाठी चटणी कशी करायची. चटणीची रेसिपी अगदी साधी सिंपल आहे. मी नारळ इथे होऊन घेतलेला आहे, आपला जो ओला नारळ असतो तो. आणि तुम्हाला जर त्याच्या पाठीचं वरचं म्हणजे जो आपला चॉकलेट ब्राऊन कलरचा जो भाग असतो तो काढायचा असेल तर काढू शकता, पण मी काढलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे मी एक मूठभर इतकं डाळवं घेतलेले आहे, कारण की मी इथे 2 नारळ घेतले होते, त्याच्यामुळे मी थोडंसं डाळवं जास्त घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी घेतलेले आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, एक 2-3 फक्त लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी अगदी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जास्त नाही वापरली. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डाळवं घालून देखील शेंगदाणे वापरायचे असतील, भाजलेले शेंगदाणे, तरी तुम्ही ते देखील वापरू शकता. आता मस्तपैकी चला वाटून तर घेतलेलं होतं मी. त्याच्यामध्ये आता आपण चुरचुरीत अशी आपली फोडणी टाकून घेणार आहोत. फोडणीमध्ये छान तेल गरम झाल्यानंतर, तेल आपल्याला फास्ट गॅसवरती गरम करून घ्यायचं नाही, स्लो गॅसवरतीच गरम करून घ्या. त्याच्यानंतर मी मोहरी, जिरं टाकून घेतलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आता चटणीमध्ये वाटून घेतलेले आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी अगदी किंचित मी ह्याच्यामध्ये साखर देखील टाकली होती. आणि त्याच्यानंतर गरम आपली जी चुरचुरीत अशी फोडणी आहे ती टाकून घ्यायची आहे. मस्तपैकी चटणी देखील तयार झालेली होती आणि छानपैकी इडल्या देखील तयार झालेल्या होत्या. तर आम्ही असा आमचा रविवारचा जो बेत होता इडली आणि चटणीचा, तर मस्तपैकी असा नाश्ता एन्जॉय केला. बरं, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आवडला तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर देखील करा. तर चला, जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया छानशा व्हिडिओबरोबर.